नमस्कार मंडळी, मी अनघा आपले स्वागत करते व्यंकटेश ज्योतिष या माझ्या आवडत्या चॅनेलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत माता दुर्गेच्या हत्तीवर आगमन प्रस्थानाचा अर्थ काय आहे. शारदीय नवरात्री 2025 चे विशेष योग आणि त्या 4 भाग्यशाली राशी ज्यांच्यावर माता दुर्गेची कृपा विपुल प्रमाणात बरसणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, सुरुवातीलाच कमेंटमध्ये जय माता दुर्गा नक्की लिहा, ज्यामुळे मातांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहील. नवरात्री 2025 विशेष योग. शारदीय नवरात्रीचा प्रारंभ 22 सप्टेंबर 2025 सोमवार रोजी होईल. समारोप 2 ऑक्टोबर 2025 गुरुवार रोजी विजयादशमीच्या दिवशी होणार आहे. यावेळी माता दुर्गा हत्तीवर आरूढ होऊन येत आहेत आणि परतही हत्तीवरून जाणार आहेत. शास्त्रामध्ये स्पष्ट लिहिले आहे, माता दुर्गा जेव्हा हत्तीवर आरूढ होतात तेव्हा त्याचा अर्थ असतो उत्तम पाऊस, भरपूर अन्नधान्य, धनसमृद्धी आणि 4ही बाजूनी सुख शांती. आणि जेव्हा प्रस्थानही हत्तीवरून होते तेव्हा समजून घ्या की हा आनंद अल्पकाळाचा नसून दीर्घकाळ टिकणार असतो. या 4 राशीवर माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद आहे. पहिली राशी म्हणजे मकर राशी. मकर राशीच्या जातकांसाठी ही नवरात्री सोन्याच्या ताटातली भेट आहे. आर्थिक दृष्टिकोनातून मोठा लाभ, नवीन संधी, अचानक धन लाभ, व्यवसाय, नवी सौदेबाजी, नोकरीत पदोन्नती आणि मान सन्मान, आरोग्यात सुधारणा, कौटुंबिक जीवनात आनंद, संततीच्या प्रगतीमुळे अभिमानाची भावना. आणि या लोकांनी आणखीन प्रगतीसाठी उपाय काय करायचा, तर कन्यांना भोजन द्या आणि गरजूंना मदत करा. दुसरी राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीसाठी ही नवरात्री चमत्कारासारखी ठरणार आहे. अडथळे दूर होतील, नवे मार्ग खुलतील, आर्थिक लाभ होईल, अडकलेले पैसे मिळतील, नव्या उत्पन्नाचे साधन तयार होईल, नोकरी व्यवसायात उत्तम प्रगती होईल, पदोन्नती आणि नवी ऑफर तुम्हाला येतील, विवाह योग जुळून येईल, प्रेम आणि कौटुंबिक जीवनात आनंद होईल. यांनी आणखीन काय उपाय करायचा प्रगतीसाठी, तर माता लक्ष्मीची आराधना करा आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करा. तिसरी रास आहे तुळ रास. तुळ राशीच्या जातकांसाठी ही नवरात्री म्हणजे धनवर्षा आणि प्रगतीचे दिवस. अडकलेली कामे पूर्ण होतील, अचानक नफा होईल, लाभ होईल, आरोग्यात सुधारणा होईल, मानसिक तणाव दूर होतील, नोकरीत मोठी संधी मिळेल, स्पर्धा परीक्षेत यश मिळेल, व्यवसाय प्रगती होईल, व्यापारात प्रगती होईल, घरात मांगलिक कार्याचा योग येईल. यांनी उपाय काय करायचा, तर मात्याच्या भजन कीर्तनात सहभागी व्हा. चौथी रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ही नवरात्री वरदान ठरणार आहे. नव्या संधी, करिअर, व्यापारात प्रगती होईल, तर आर्थिक स्थितीत स्थैर्य आणि नवीन मार्ग खुलतील. कौटुंबिक जीवनात सौख्य, नात्यामध्ये समन्वय निर्माण होईल, वैवाहिक जीवनात प्रेम आणि एकोप्याची भर पडेल. या लोकांनी आणि काय उपाय करायचा, तर धार्मिक कार्यात सहभागी व्हा आणि निस्वार्थ सेवा भावनाने पुण्यकर्म करा. तुम्ही मंडळामध्ये खूप मदत करा. मित्रांनो, या 4 राशीवर माता दुर्गाची विशेष कृपा आहे, पण श्रद्धा ठेवली तर माता राणीचा आशीर्वाद सर्वांवर बरसतो. म्हणून कमेंट बॉक्स मध्ये जय माता दुर्गा नक्की लिहा. हा व्हिडिओ मनापासून लाईक आणि शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. ही नवरात्री फक्त उत्सव नाही, तर श्रद्धा, आत्मविश्वास आणि समृद्धीचा नवा आरंभ आहे. माता दुर्गेचे 9 रूप आपल्या जीवनात प्रकाश, सुख, शांती, अनंत आनंद घेऊन येवोत. लक्षात ठेवा, जेव्हा माता राणीची कृपा साथ देते तेव्हा भाग्याचे दरवाजे आपोआप खुलतात. भेटूया पुन्हा एकदा अशाच उपयुक्त नवीन व्हिडिओ मध्ये. जय माता दुर्गा.